अरे वा लक्ष्मी, आज तुम्ही एकदम निवांत दिसताय. नाही इतकी वर्ष आम्ही यांना सांगवलेलं आमच्यावर जेवायला बसा बसा म्हणून, आज आमच्यावर जेवायला बसला. अहो काय करणार, 2-2 सुना आल्या ती घरात, कामाला अजिबात हात लावायला देत नाही. आणि मला तर लवकर जेवायची सवय पण नाही. पण तब्येतीला चांगलं असतं लवकर जेवल्यावर असं म्हणून अपूर्वनं ताट भरून जेवण आणून माझ्या पुढ्यात ठेवलं बघ. घ्या घ्या सासूबाई, लाड करून घ्या सुनांकडनं. हा एवढी काय म्हातारी झाली नाही बरं कमी. मम्मी हे घ्या ना. अगं नको नको, मला बस झालं. भाऊजीने वाट, भाऊजीने वाट. नाही नाही नाही, अहो काका घ्या ना. अगं नको, हे हाय संपू दे मग घेतो. बरं. विजय कुठे? तो खोलीत आहे. खोलीत? खोलीत काय करायला लागलाय? पडलाय बेडवर. अजून लोळत पडलाय? त्याला जेवायचं नाही का काय? माहित नाही. माहित नाही? बहुतेक सासूरवाडी त्याला पोट भरून खायला घातलंय आग्रह करून, त्यामुळे भूक लागलेली नाही त्याला, होय की नाही? मी विजयला बोलवून आणते. अगं थांब, ह्यांचं होऊ दे मग बसू दे. खाताना पळायची लई घाण सवय लागली बघ तुला. आरव, मम्मीला त्रास देऊ नये, कळलं का? शेवटचा घास राहिला खाऊन घे. आई तुम्हाला अपूर्व काकूचे गाठ बांधून ठेवायची तरच मी खाणार. आरव गाडी बिडी काही नाही, गप्प खा. तुझा उद्धटपणा लई वाढलाय बघ. अपूर्वा, अगं लहान आहे ग तो, त्याच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ, वाईट नको वाटून घेऊ. विजय, कुठं चाललंय? जेवायला घे. हा बसतो. मी ताट आणते. नाही थांबा, काय एक अर्जंट मध्ये कॉल आलाय, तर मी म्हणलो की तिकडे जाऊन येतो आणि मग आल्यानंतर जेवतो की. आलोच. अरे विजय, काय का पूर्व, काय झालं? येऊ ना मी आत? अजिबात नाही, तू बाहेर. आणि म्हणायचं मी आय कम इन मॅडम असं म्हणायचं नाही, यायचं जा बाहेर. अगं म्हणजे तुला डिस्टर्ब नाही ना केलं मी? वा 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 वा, हे चांगलं आहे ग. मी आधी डिस्टर्ब करायचं आणि म्हणायचं मी तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं. ठीक आहे, हो ना, करेक्ट आहे. एक काम कर, तू अभ्यास कर. मी नाही नाही अपूर्वा, बस बस बस. बोल काय झालं? आणि आज माझ्या खोलीत कशी काय? झालं असं काही नाही ग. विजय काहीतरी महत्वाचं काम आहे सांगून गेलाय. मग हे होणं काय त्यात? त्यात असं काही नाही, पण जेवला पण नाहीये ग तू. मला तर काहीच कळत नाहीये. बस एकटी माझ्या रूम मध्ये बसून मी बोर होत होते म्हणून तुझ्याकडे आले. कसा एक नंबरचा खोळ आहे ग दाद्या, कळतच नाही काय. म्हणजे लग्नाआधी गोष्ट वेगळी होती, पण आता चालणार आहे काय तसं? नवीन नवीन लग्न झाले, असं बायकोला सोडून जातं काय कोणी? हो ना, तेच तर. मग काय. नीतू, तू माझ्या बाजूने बोलतेस का माझी चेष्टा करतेस? मी चेष्टा तुझी? मग शक्य आहे का वहिनी? बघ तेच म्हणत होते मी. काय नाही म्हणजे कसं आहे ना, माझं म्हणणं तेच होतं की तू छळत कसं काय नाहीये मला. तू असं सगळ्यांना छळत असतेस ना, म्हणून तुझा दादा तुला छळत असतो. घे घे घे, नवऱ्याची बाजू घे तू. मला वाटलं होतं वहिनी तरी आहे, वहिनी आपल्या बाजूने बोलेल. कसलं काय, घे घे नवऱ्याची बाजू घे तू. नीतू, तू अजून मला एकदा वहिनी बोललीस ना तर बघ. मग काय, मग काय, तर मग मी तुला वंच वंच बोलणार आहेस? बोल की वंच, मला काही प्रॉब्लेम नाही, बोल तू वंच. हो ना? हा नाही, मी नाहीच बोलणार तुला वंच. इनफॅक्ट
मी तुला काहीच बोलणार नाही. मग काय करणार आहे? मी ना अपूर्वा यार, अरे कधी पण मारतात अपूर्वा. अगं काय अजूनही गोंधळ चालूच आहे का तुमचा? आता लग्न झालंय आपलं, सून आहात आपण या घरची, हो ना? आणि तुला तर काहीच कळत नाही म्हणा. मग कधी आलीस? 1 तासभर अगोदर. माहेरच्यांनी खूप लाड केले असतील नाही? काय करू काय नको असं झालं असेल नाही त्यांना? काय काय केलं माहेरी? मी ना विजयला सांगितलं होतं, तुला माहेरी आणायला गेला होता ना तो, तेव्हा मला सोबत घेऊन जायला. तुझं घर बघायचं होतं, घरच्यांची ओळख करून द्यायची होती. पण अरे मग यायचं होतं ना, का नाही आलात? अगं तू मला सोबत घेऊनच नाही गेला, मग मी कशी येणार? विजय पण ना, विजयने नाही आणलं ना, काही हरकत नाही. नेक्स्ट टाइम आपण जाऊया. हा मी तुम्हाला घेऊन जाईन. चालेल. हा बोला विजयराव, काय म्हणताय? काय खंडेराव, मी काय बोलू? बोलायचं तुम्ही नाही, म्हणजे लग्न झाल्यानंतर गायबच आहात तुम्ही. फिरायला जायला पाहिजे मी, गेलात तुम्ही. अहो त्याचं काय झालं, तुमच्या लग्नात ना एवढी धावपळ झाली, एवढी घाई झाली ना, बॉडी कामच देईना. मग लक्षात आलं की रेस्ट पाहिजे बॉडीला, म्हणून गेलो जरा बाहेर. हा मस्तपैकी तिकडे राहिलो, आलो एवढ्यात तुमचा फोन आला. म्हणजे सकाळी भेटता येईल. और तुम्ही एवढा भडकला होता, मग कशाला थांबतोय घरी? आलो इकडं. म्हणून काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तुम्ही एवढं बोलवणार नाही अर्जंट. काय आहे नव्हतं? हा नाही बोला बोला. काय नाही म्हणजे काय खंडेराव, हॉटेल सुरू आता लई दिवस झाले, पण म्हणावं तसं काही जोर पकडलेला नाही हॉटेलनी. आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. अहो विजयराव, हे बोलायला एवढं अर्जंट मला बोलवून घेतलं तुम्ही इकडं? अहो हे सकाळी चहा पीत हॉटेलात मध्ये बोलता आला असं आपल्याला? नाही खंडेराव, सकाळ व्हायला अजून लई वेळ आहे आणि वेळ घालून आपल्याला चालायचं नाही. काय हे हॉटेल अपूर्वांचं स्वप्न आहे. आता लग्न झालं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? अहो हे सगळं खरं आहे हो, पण याचं टेन्शन कशाला घेताय? होईल सगळं तुमच्या मनासारखं होईल. मड चंगा तो कटू तुम्ही गंगा, आमचे बाबा असे रोज सांगतात आम्हाला. कसं आहे खंडेराव, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहेच, पण लई विश्वासानं कोणीतरी माझ्या हातात हात दिलाय. विश्वास कमवायला लई वेळ लागतो, गमवायला 1 सेकंद पण लई झाला. माझ्यासारखं नशीबवान मीच आहे, जे स्वप्न बघायला मन धजावायचं नाही ते स्वप्न आयुष्यात खरं खरं होऊन आले. अपूर्वांना भेटल्यापासून त्यांच्या डोळ्यात मी हॉटेलचं स्वप्न बघितलं, आणि ते स्वप्न जर पूर्ण झालं नाही तर त्याला जबाबदार फक्त मीच असेल. म्हणून म्हणतोय आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. अहो एवढंच आहे होय? मला वाटलं अजून कुठली मोठी गोष्ट आहे का काय? विजयराव हे आहे ना, हे एकदम किरकोळ आहे हो. हे सगळं आहे ना, तुम्ही ते माझ्यावर सोडा. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बघा. उगाच आपलं काहीतरी कशाचं पण टेन्शन घ्यायचं. पण ते ना विजयराव, नाही म्हणजे एवढ्या रात्री हेच सांगायचं होतं का अजून दुसरं काही? नाही काय मनात असलं तर सांगून टाकायचं, टेन्शन घ्यायचं नाही. असं चुटकी सरसे प्रश्न सोडतो, चुटकी सरसा. पण मनात काय ठेवायचं नाही. आहे का काय? नाही अजून काहीच नाही. सोडून द्या बघ, बिंदास राहा, मजा करा. काका केवढ्यांदा चकलीस, मी पण घाबरलो. काय एकटीच फेऱ्या मार लागलेस? हो, विजय आला नाही ना अजून, त्याचीच वाट बघत होते. विजय अजून आला नाही?
कामात असेल, पण तू कशाला एवढे अस्वस्थ होऊन फेरे मारा लागल्यास? तू झोप जा की आराम कर जा. अहो त्यात काय एवढं? हे एखाद्या वेळेला ठीक आहे, सारखं असं चालेल ना. त्याला सांग खरे विजय, हा एवढा उशीर करते तोय? बायकोला वाट बघायला लागली की 3 पायाचं टर्क कुत्र जावतंय. हा पाप लागतंय वरनं. लागू दे की सगळी पाप फेडायची तयारी आहे आपली. हा त्याच्या आधी कपडे फिरतील सगळे. कधीची वाट बघायला लागली बिचारी. नाही म्हणजे मी काय म्हणतो, एवढा वेळ कशाला जागत बसायचं? झोपायचं होतं की. असं कसं झोपायचं होतं? तर काही न सांगता निघून गेलास, वरून काही जेवून नाही गेलास. तू उपाशी पोटी असताना मला झोप लागणार आहे का? सॉरी. चला. अरे भूक नाही लागली का तुला? घे जेवून घे. काय झालं? तुम्ही काही खाऊन घेतले का नाही? रुसून बसला होता माझ्यावर. मी नाही, पण रूपा मावशी रुसली आहे तुझ्यावर. मावशी? हा, रुपी मावशी माझ्यावर कशाला रुसून बसेल? त्यांना माझं घर बघायचं होतं का? त्यांनी तुला सांगू नये, तू का नाही आणलंस त्यांना? मी आणणार होतो, माझ्या डोक्यात होत तसं माहितीये काय, पण मी एवढ्या काही गडबडीत निघालो का नाही तुम्हाला आणायला, तेव्हा विसरलो. नुसता पसारा टाकून जातात, नंतर आहे मी आवरायला. मावशी, अगं ते काय झालं, काल अपूर्वना आणायला गेलो नव्हतं का त्यांच्या घरला? हा, लईच काही गडबडीत निघालो मी, त्याच्यामुळे मी विसरलो तुला न्यायचं. आता पुढच्या वेळी जाताना नक्की घेऊन जातो. मी काही बोलले आहे का? हा, तू काही बोलली नाहीस, पण तू काही बोलत पण नाहीयेस, माझ्याकडे बघत पण नाहीयेस. मावशी अगं घाई गडबडीत विसरलो मी, मुद्दामून नाही केलं. माझ्या डोक्यात होतं तुला न्यायचं म्हणून, पण वेळेवर विसरलो एकदम मी. कसं बरं वेळेवर विसरलास? बरोबर आहे रे. आता काय तुझं लग्न झालं, बायको आली, तुझ्यासारखी मुलंच घरच्यांना विसरणारच. तसाच तू पण विसरलास ना मला. मावशी तुला असं का वाटतंय मी बदलले म्हणून? हे बघ विजय, मी जेव्हा खूप आजारी होते तेव्हा तूच मला सांभाळलंस.
मला आधार दिलास. विसरलास? तू सांगितलंस म्हणून या घरात मी पुन्हा आले. तू समजवलंस म्हणून या घरच्यांनी मला स्वीकारलं. तू किंवा अक्का दोघांपैकी एकाने जरी माझ्याकडे चुकून जरी दुर्लक्ष केलं ना, मला सहन होत नाही रे. नाही म्हणजे मला मान्य आहे तुझं लग्न झालंय, तुझ्या आयुष्यात आता बायको आहे, पण तू जर बदललास तर मी इथे कोणाच्या आशेवर जगू? तुला वाटतं का की मी इथे राहू नये? मी का बोलते तुझ्याशी? मावशी मावशी हे बघ, असं काही नाहीये. मी घाई गडबडीत विसरलो, चूक झाली माझ्याकडनं. एवढं नको की म्हणावं घेऊ, परत नाही करणार. ही माझी पहिली आणि शेवटची चूक असं म्हणून माफ कर मला. तुझ्या लाडक्या बच्च्यासाठी एवढं करशील ना? परत नाही ना करणार? कधीच नाही. नक्की? चल, मला खूप काम आहेत, रूम आवरायचंय. बघी कसा पसारा करून गेली. मग आहे नंतर मावशी सगळं सांभाळायला. जा खाली जा आणि आवरून घे. जा, आलेच मी. रुपी मावशी समजत काढली मी. तुम्ही म्हणलं तसं खरंच रुसली होती ती. आता पुढच्या वेळी घरी जाताना तिला घेऊन जा, नाही तर आपल्या दोघांचं पण काही खरं नाही. हे काय करताय तुम्ही आता? काही नाही, आईने हे सगळं सामान गिफ्ट दिलंय ना, तेच कपाटात लावून ठेवते. तुम्ही तुमच्या आईनी एवढं सामान खरेदी केलंय? हो, हे बघ, आईने तुझ्यासाठी हे घड्याळ गिफ्ट केलं. अहो हे लईच भारी आहे. हो ना? पण एवढं भारीतलं घड्याळ रोजला वापरायचं म्हणजे? शोभून दिसेल तुझ्या हातावर. आईला तर आवडलंच होतं, मला पण बघितल्यावर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं नव्ह का? मग भारीच आहे, विषयच कट. थांब थांब, मी घालून देते. वाव, खूप छान दिसते. हा, भारीच. अहो वाजले किती? आता हे सामान आवरेल किती वेळ लागायचा? अहो हॉटेलवर जायचे का नाही? अरे हो, तू तुझं आवरून घे, मी पण आवरते. बर, पटपट आवर. हो, बरं बरं, मी मम्मीला भेटून येते, खूप महत्वाचं काम आहे. हा, बर. मम्मी, हा बघ, आईने हा सेट गिफ्ट दिलाय मला. अगो बा, बघू बघू, छान आहे ना? अरे सुंदर आहे की, खूपच सुंदर आहे. खूप सुंदर आहे. कोणाची चॉईस आहे ग? आईचीच चॉईस आहे. हो, तुझ्या आईची चॉईस खूप सुंदर आहे. हा मम्मी, तुला माहितीये, हा, आई आणि मी फुल डे शॉपिंग करत होतो. होय? हो, मी तर खूप नाही नाही म्हणत होते, पण तरी तिने मला हा दागिना विकत घेऊन दिला. आणि कपडे तर एवढे घेतले ना की विचारूच नको. काय सांगते? हो, कितीतरी कपडे तर मी कॅन्सल करून आले. इकडे आणले असते ना तर दुसरं कपाटच घ्यावं लागलं असतं मला. अगं, एवढे आवडले होते तर घेऊन यायचे ना, मन कशाला मारायचं? मन कशाला मारून मग मावशी?
मला नको होते ते कपडे. आणि तसेही माझ्याकडे ऑलरेडी खूप आहेत, तेच वापरले जात नाही. बरोबर बोलते अपूर्वा, गरजेपेक्षा जास्त माणसाकडे असू नये. अगं अपूर्वा, तुला हॉटेलला नाही जायचं बाई आज? अरे हो, जायचंय ना. तुम्हाला फक्त हे दागिने दाखवायला आले होते. विजय पण वाट बघत असेल. आलेत सा? होय. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.